या महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, आपण पाहतोय लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, राजकीय हालचाली या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि आज तीन महत्त्वाचे नेते म्हणजे शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंग मोहिते यांच्या घरी निवासस्थानी स्नेहभोजनासाठी एकत्र येत आहेत। याकडे नेमकं राजकीय दृष्ट्या कसं पाहायचं? श्वेता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माडाचा तिढा जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता, मात्र अखेर आज माडाचा तिढा जो आहे तो संपण्याची अपेक्षा आहे, कारण शरद पवार स्वतः याच माडात येत आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरी स्नेहभोजनाचा एक समारंभ जो आहे त्या समारंभाला उपस्थिती शरद पवार लावणार आहेत। फक्त शरद पवारच नाही तर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे सोलापूर असेल, माडा असेल, या दोन्ही लोकसभेच्या संदर्भात या तिन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर धैर्यशील मोहिते गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा शरद पवारांच्या भेटीला जात होते आणि आज अखेर संध्याकाळी 4 वाजता जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील आणि त्यानंतर हाती तुतारी घेऊन लोकसभेचा जो फॉर्म आहे तो येत्या 16 तारखेला ते भरणार आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात कोण उभं राहणार, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याच्याबद्दल चर्चा होती आणि अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवली असं म्हणलं तर वावगं ठरू शकणार नाही, कारण स्वतः धैर्यशील मोहिते जे आहेत एक मोठं नाव खरं तर माड्यात संपूर्ण माड्यात त्यांचं मोठं वलय आहे आणि याचाच फायदा महाविकास आघाडीला होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यापूर्वी आज दुपारचा जो सगळा कार्यक्रम आहे जिथे शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि स्वतः विजय मोहिते असतील, तिथे लंच डिप्लोमसीमध्ये काय ठरतं, काय बातचीत होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल। तर येत्या 16 एप्रिलला पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील अशी ही शक्यता वर्तवली जाते।